नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण अभ्यासूया शिष्यवृत्ती 2025 चा पेपर, की याची योग्य उत्तरे काय असतील. हा आहे पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित आणि हा आहे सेट ए. तर पाहूयात याची उत्तरं कशी आहेत. पहा, पहिला प्रश्न होता वाप्रचार. एकंदरीत मराठीचा पेपर बऱ्याच मुलांना अवघड गेलेला आहे आणि हो, हा पेपर थोडासा टफ होता. ऍप्लिकेशन बेस याची उत्तरं होती. तर पहा, प्रश्न पहिला आहे शरण जाणे. तर शरण जाणे याचं उत्तर होतं नाक घासणे. पर्याय 4, नाक घासणे. त्याच्यानंतर पुढे होता की प्रश्न दुसरा, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा. आता याचं अर्थपूर्ण काय झालेला शब्द? गरजवंत. बरोबर की नाही? गरजवंत याप्रमाणे झालेलं आणि याचं मधलं अक्षर काय आलेलं यांनी विचारलेलं, सॉरी, त्याच्यातलं शेवटचं अक्षर विचारलेलं. तर शेवटचं अक्षर आलेलं त, म्हणून उत्तर होतं याचं पर्याय क्रमांक 2. तदनंतर प्रश्न होता कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. प्रचिती. आता प्रचितीचा योग्य समानार्थी शब्द काय येईल? तर अनुभव. आपल्याला प्रचिती येते म्हणजेच काय येतो? आपल्याला एका प्रकारचा अनुभव येतो. आपण त्या गोष्टीतून काय शिकलो याची आपल्याला प्रचिती येते. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया की खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पहा, हे सोपं होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर काय होतं? पर्याय क्रमांक 3. तदनंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. पहा, पुढचा प्रश्न होता काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे? बघा, हे इयत्ता 4थीची संतवाणी आहे आणि याची रचना कोणी केली होती? तर संत शेख मोहम्मद. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होतं. तदनंतर आपल्याला प्रश्न म्हणजे अक्षर दिली. पुढचा प्रश्न होता उत्कृष्ट, उतार, उत्तम, उत्तरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. आता बघा, हे जर वर्णानुक्रमे लावले तर याचा मधला पर्याय येत होता, म्हणजे याचा मधला शब्द येत होता उत्कृष्ट. याचं उत्तर होतं पर्याय 3. तदनंतरचा प्रश्न आहे. या प्रश्नाला बऱ्याच मुलांनी वेगवेगळ्या प्रकारे अंदाज बांधले किंवा बऱ्याच लोकांचेही वेगवेगळे उत्तर आले. तर इथे होतं की अलंकारिक नसलेला शब्द कोणता आहे? पहा, कंस मामा हा अलंकारिक आहे, नारद मुनी हा पण अलंकारिक आहे, पण बहिणाबाई आणि अहिल्याबाई या 2 शब्दांमध्ये बराच घोळ झाला. तर मी तर याचं उत्तर अहिल्याबाई असं कन्सिडर करेल, की मला वाटतंय की अहिल्याबाई हा शब्द अलंकारिक नाहीये आणि बहिणाबाई हा आहे. चला, आपण जेव्हा उत्तर सूची फायनल येईल तेव्हा तर ठरवूच. नंतर आहे खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. तोंडातोंडी चालत असलेली गोष्ट म्हणजे काय? तर दंतकथा. प्राणी आणि निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा होता. इथे चुकीचा पर्याय होता सिंहाची जाळी, हा चुकीचा होता. त्याच्यानंतर खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची होती. इथं होतं वेब आणि आंतरजाल ही होती चुकीची जोडी. आता आपण पुढे जाऊया. हा उतारा होता, उताराचं वाचन होतं आणि उताराच्या वाचनावरून आपल्याला योग्य प्रश्नांची काय करायची होती? उत्तरं द्यायची होती. तर पहा, आपण आता योग्य प्रश्नांची उत्तरं देऊयात. म्हणजे काय होती आपण ते पाहूयात. तर पहा, माणसाचं बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? माणसाचं बाह्य सौंदर्य हे विचाराने वाढत नाही. आपण जेव्हा हा उतारा वाचतोय तेव्हा लक्षात येते की विचाराने नाही वाढत. पुढील प्रश्न आपण पाहूया की वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान कोणते? आपल्याला विसंगत विधान विचारलेलं तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. हे विसंगत विधान होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता 13वा की मेहनत करणे या अर्थाने कोणता वाप्रचार उतार्यात आलेला आहे? पहा, तर या अर्थाने परिश्रम करणे हा कुठं आलाय? उतार्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. आता आपण पुढे जाऊ. पहा, तुमच्याकडे कोणताही सेट असेल तरी पण त्यामध्ये प्रश्न हे सेमच होते, फक्त ते क्वेश्चन थोडे शफल्ड केले होते. त्या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर पाहू शकता. त्यानंतर होती कविता आणि कवितेवरून आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. पहा, ही कविता काळजीपूर्वक मुलांनी वाचून याची उत्तरं द्यायची होती. प्रश्न होता आठवण कुठे लपलेली नसते. पहा, ह्या प्रश्नात एक बऱ्याच मुलांचा घोळ झालेला आहे, पण याचं योग्य उत्तर होतं वसंतातल्या मोहरात. याचे उत्तर योग्य हे होतं. पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? तर कोणाचा आलाय? तन्मयचा आलाय. पर्याय क्रमांक 1. नंतर होता आठवणींचा बकुळ गंध असे का म्हटले असावे? हे खूपच ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न होता. म्हणजे हा थोडासा बकुळ गंध, बकुळीचं जे फुल असतं त्याचा गंध हा दीर्घकाळ स्मरणात राहतो. थोडक्यात म्हणजे बकुळीचं गजरा जर आपण घरात वगैरे असेल आपल्या देव्हाऱ्यामध्ये वगैरे, तर त्याचा जो गंध आहे, त्याचा जो सुगंध आहे तो 6-6 महिने टिकून राहतो. म्हणजे याचं एक आपलं एक ऍप्लिकेशन बेस उत्तर होतं.
म्हणून याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न होता खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद आपल्याला ओळखायचं होतं की गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. याच्यामधलं क्रियापद होतं याचं उठविसी. तदनंतरचा प्रश्न होता 18वा खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. पोळी, माळी, थाळी, चाळी. याचं उत्तर होतं माळी, पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न होता खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. पहा, इथे एक बऱ्याच मुलांचा घोळ झालेला होता. संत्रे आणि देव यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्तर मुलांनी दिले. बऱ्याच जण मुलांनी संत्रे आणि देव याच्यामध्ये वेगवेगळे उत्तर दिले, पण याचं उत्तर आहे देव, कारण देव हा उभयलिंगी शब्द आहे आणि बाकीचे वेगवेगळे शब्द आहेत. वेगवेगळे म्हणजे देव हा उभयलिंगी आहे, बाकीचे हे उभयलिंगी नाही. तदनंतरचा प्रश्न होता खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखायचा होता. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. तर पहा, याचं उत्तर होतं, याचा आपल्याला काय ओळखायचं, उद्देश ओळखायचा होता. याचा उद्देश आहे मानसीचा धाकटा मुलगा, म्हणजे आपल्याला याचा क्रियापद आणि क्रियापदाला प्रश्न विचारायचा, मग आपल्याला काय मिळतं, उद्देश मिळतो. पुढे होता पुढील वाक्यांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. बघा, अशुद्ध शब्द आहे याच्यात क्रीडा महोत्सव आहे, त्यानंतर निरीक्षण आहे, त्यानंतर दूरचित्रवाणी आहे, हा एक अशुद्ध आहे, मानव निर्मित हा एक अशुद्ध शब्द आहे, ग्रामगीता हा एक अशुद्ध शब्द आहे. म्हणजे 1 2 3 4 5 5 हे अशुद्ध शब्द होते. यात पण बऱ्याच चुका झालेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पहा, आता आपण शुद्ध शब्दांपर्यंत आलेलो आहोत. पुढचा प्रश्न आहे 22. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. इथे देखील बऱ्याच मुलांचं वाचन कमी पडल्यामुळे त्यांची उत्तर गेलेली आहे. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले होते. मल्ल म्हणजे काय, पहिलवान आले होते. त्याच्यानंतर त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. त्यांचे द्वंद्व म्हणजे त्यांची कुस्ती किंवा युद्ध. प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. तर शरीरयष्टी, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होतं. अशा प्रकारे ज्याचं वाचन चांगलं असेल त्याला हे साहीच्या साही प्रश्न मिळाले, म्हणजे याचे मार्क मिळाले असते. चला जाऊयात पुढे. ही जी म्हण होती ती आपल्याला ओळखायची होती. म्हण होती दिव्याखाली अंधार, आणि या म्हणीचा अर्थ होता मोठ्या माणसात देखील दोष आढळतात, पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आम्ही आमची उत्तर सूची मराठीची तयार केलेली आहे. आता आपण गणिताच्या भागाकडे जाऊया. बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगला पेपर गेलाय, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बऱ्याच चुका झाल्या. असो, आपण पुढे जाऊया. पहा, पुढचा प्रश्न होता गणिताचा पेपर एकंदरीत सोपा होता असं मी म्हणेल. म्हणजे तरी पण त्या 1.5 तासामध्ये मराठीचा पेपर अवघड गेल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला आणि त्यांनी गणितात देखील चुका केल्या. तर ठीक आहे, तरी पण आपण सतर्क राहावं इथून पुढच्या परीक्षांना. म्हणजे तुम्ही 8वीला जेव्हा शिष्यवृत्ती द्याल तेव्हा तुम्हाला या परीक्षेचा नक्कीच अनुभव येईल, म्हणजेच त्याची प्रचिती येईल तुम्हाला. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम अधिक 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम किती? तर याचं उत्तर होतं पर्याय 1. पुढं बेरीज होती एकदम सिंपल, याचं उत्तर होतं पर्याय 3. त्याच्यानंतर होतं या आपल्याला उतरता क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक आणि मधला अपूर्णांक यांची बेरीज किती? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 7/2. त्यानंतर शेखरचं गणित होतं. शेखरने बाजारातून 45 रुपये किलोग्रॅम प्रतिदर अर्धा दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो, 300 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलोग्रॅम कांदे, 56 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.25 किलोग्रॅम भेंडी खरेदी केली आणि त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले? याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. हे पण एकदम सोपं असं गणित होतं. तदनंतर आपण पुढे जाऊया. पुढचा आपल्याला प्रश्न होता शाळेला सोमवार दिनांक 2 मे ते 22 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली. तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होते? तर शाळा होते शुक्रवारी सुरू. हे याचं उत्तर होतं. नंतर राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली. तर त्याला त्या व्यवहारात किती नफा आणि तोटा झाला? गणित वाचल्या क्षणीच कळतंय की नफा झालाय, पण कितीचं झालंय ते आपल्याला काढायचंय, म्हणून उत्तराला पर्याय क्रमांक 2. हे देखील एकदम सोपं उदाहरण होतं. पुढचं गणित होतं की इष्टिकाची तिला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात? तर किती असतात? 6 आणि 12, पर्याय क्रमांक 1. तदनंतर पुढचं गणित होतं सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत? पहा, तर हे एकूण 13 त्रिकोण तयार झालेले आहेत. याचं उत्तर होतं
प्रसादाशे 8 दराने 3,500 रुपयांचे 2 वर्षांचे सरळ व्याज. हे सरळ व्याज आलेलं होतं पर्याय क्रमांक 2 560 रुपये. नंतर तुम्हाला एक चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, पण तिथे पण प्रमाण लक्षात ठेवणं किंवा प्रमाणाकडे पाहणं गरजेचं आहे. पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्यापेक्षा कितीने जास्त आहे? तर याचं उत्तर होतं 16 ने जास्त आहे. नंतर मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या किती शेकडा आहे? म्हणजे इथे शेकडेवारीचा भाग आलेला, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. साहजिक तुम्हाला याचा सराव असेल. मी आता फक्त उत्तर सूची अंदाजे तुम्हाला सांगत आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमची उत्तरं पडताळून पहा, तपासून पहा. पुढचं गणित होतं आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं होतं. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 84 चौरस सेमी. नंतर पदावली दिली होती, तिचं उत्तर होतंय पर्याय क्रमांक 2. नंतर कागदांचं रीमचं गणित आलेलं आपल्याला, म्हणजे कागद कामाचं गणित आलेलं. थोडक्यात याच्यासाठी आपल्याला प्रमाण लक्षात ठेवणं गरजेचं होतं की एक रीम म्हणजे किती, एक दस्ता म्हणजे किती, ग्रोस म्हणजे किती. तर याचं उत्तर होतं 3 ग्रोस, पर्याय क्रमांक 4. पुढे होतं 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती? तर याचं उत्तर होतं 4000 दशक. तदनंतर पुढचं गणित आपण पाहूया. पहा, चौरस दिलेला आणि आपल्याला खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? आपल्याला हे होतं. तर पहा, याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 1/3. या प्रकारे याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता की पदावलीत कोणती चिन्हे बसू शकतात? तर हे पण एकदम सोपं होतं. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. नंतर अंक दिले होते. लहानात आपल्याला ते अंक एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती काढायची होती, आणि याचं उत्तर येत होतं पर्याय क्रमांक 4. तदनंतर 44व गणित होतं. आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर 65,500 रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केले, आणि तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? तर त्याने एकूण 44, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होतं. 4,40,250 रुपये त्याने काय केलेले? खर्च केलेले. पुढे 7/17 वजा चौकट बरोबर 2/51. तर चौकटीच्या जागी कोणता अपूर्णांक येईल? तर चौकटीच्या जागी पर्याय क्रमांक 1 19/51 हे याचं उत्तर होतं. पुढचं गणित आहे की सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती वागेला 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते? तर पहा, तर सई दररोज 2 किलोमीटर 240 मीटर अंतर चालते. पुढचं होतं एक रेल्वे गाडी सकाळी 10:20 निघाली, दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली, तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचायला किती वेळ लागला? तर त्या रेल्वेला 27 तास 55 मिनिटे वेळ लागला. तदनंतर गणित होतं अधिक 4 ही एक विषम संख्या आहे. इथे बऱ्याच मुलांनी चुका केल्या. तर याचं उत्तर होतं क्रमाने येणारी विचारलेली एकदम सिंपल गणित होतं, पण काही काही खूप अवघड विचार केला आणि ते गणित किचकट करून टाकलं. याचं उत्तर होतं अधिक 17. तदनंतर एक कपाट 5,650 रुपयांना विकल्यावर जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयांना विकल्यावर होतो. कपाटाची खरेदी किंमत काढायची होती, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7,000 रुपये. पुढचं गणित पाहूया आपण. पुढचं गणित होतं 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? 5 रुपयांच्या आपल्याला किती नोटा येतील हे गणित होतं. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 16. नंतर खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही? हे सोपं होतं एकदम गणित. 217 ही संख्या 17ने विभाज्य नाही, पर्याय क्रमांक 1. नंतर शामरावांनी दुकानातून 1,485 रुपयांचा किराणा घेतला. त्यांनी दुकानदाराला 5 रुपये 10 रुपये 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली. तर शामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या? त्यांनी एकूण 36 नोटा दिल्या. पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं याचं. पुढे जाऊ आपण. एका संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 26 व बाकी 2 होते. जर त्याच संख्येला 30 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल? तर पहा, याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 21 आणि 22. म्हणजेच भागाकार 21 येईल आणि बाकी 22 उरेल. आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास 3.5 होईल? पर्याय क्रमांक 4 उत्तर होतं याचं. तदनंतर एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत, तर त्या बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? तर निलगिरीची 162 झाडे आहेत.
तदनंतर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती? तर त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी 7.5 सेमी, पर्याय क्रमांक 2. नंतर 60 या संख्येचे एकूण विभाजक 75 या संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कितीने कमी आहेत? याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, 6 ने जास्त. तदनंतर आपण पुढील गणित पाहूया. खाली दिलेल्या संख्येच्या जोड्यांपैकी समूह संख्यांच्या जोड्या किती? तर याच्या समूह संख्यांच्या 3 जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. नंतर या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार आपल्याला विचारलेला आहे. एकदम सोपं, दशांश संख्यांचा गुणाकार होता थोडक्यात, आणि याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. तदनंतर पुढचं गणित होतं 56 मीटर लांबीच्या मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी आपल्याला कापावी लागेल? तर ती दोरी आपल्याला 6 ठिकाणी कापावी लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. नंतर 61 गणित होतं 120 चे 15% चौकट म्हणजे कितीचे 12%, तर चौकट बरोबर किती? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, 150. 150. आता बघा, लघु कोणांची संख्या ही विशाल कोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? इथे बऱ्याच मुलांच्या चुका झालेल्या आहेत. बघा, इथं लघु कोण 9 आलेत आणि विशाल कोण आलाय 1, बरोबर ना? म्हणून याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2, 8. इथे लघु कोणांची संख्या 9 होती, विशाल कोणांची संख्या 1 होती. पुढे जाऊया आपण. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल? हा प्रश्न कुणाचाच चुकलेला नव्हता. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. दशांश पूर्णांकात कसं लिहिणार आपण? याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी असत्य विधान कोणते? तर सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्याच दिसतात, हे असत्य विधान होते. तदनंतर 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. नंतर होतं एक घड्याळ 4,560 रुपयांना विकले तर या व्यवहारात 470 रुपये नफा होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत किती? घड्याळाची खरेदी किंमत 4,090 रुपये, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. नंतर जाऊया आपण पुढील गणिताकडे. 1 तास 22 मिनिटे आणि 15 सेकंद बरोबर आपल्याला सेकंद काढायचे होते. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर होतं, सॉरी 1 मिनिट, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4,935 सेकंद हे याचं उत्तर होतं. पुढील गणित होतं 58,721 मधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आपल्याला पट काढायची होती. नंतर अधोरेखित अंकाच्या दर्शनी याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. नंतर पुढील प्रश्न होता खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे? आपल्याला चुकीचं म्हणजे याच्यासाठी आपल्याला तो 4 टाकून घ्यायचा होता, मग आपल्याला लगेच सुटलं असतं. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. नंतर होतं गणित की काही अंक दिले होते, ते अंक एकदाच वापरून 8 ने विशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. तदनंतर रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयांना विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? तर पहा, इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर होतं 59 रुपये तोटा झाला. जसे 12.5% दराने 6,000 रुपयांचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, 5 वर्ष लागेल. त्यानंतर पुढचं गणित पाहूया आपण. शेवटचं गणित. आरोहीने 17 रुपयांचं दही, 72 रुपयांचं दूध आणि 56 रुपयांचं पनीर घेतलं आणि दुकानदाराला 200 रुपयांची नोट दिली, तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल? दुकानदार आरोहीला 55 रुपये 25 पैसे परत करेल, पर्याय क्रमांक 3. तर पहा, या अशा प्रकारे आम्ही आमची उत्तर सूची तयार केलेली आहे. तुम्ही देखील याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रश्न आणि उत्तर पडताळून पहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू व्हेरी मच.